गेल्या दिवसापासून आपण ज्या गोष्टी पाहत आहोत, जसं आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि वचन 1 यावर आपण गेल्या दिवसामध्ये मनन केलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण विश्वासाच्या विषयी किंवा विश्वासाची व्याख्या आपण पाहिली होती. आणि जणू काही पवित्र आत्मा आम्हाला ह्या वचन 11 अध्याय 11 आणि वचन 1 मध्ये एक विश्वास रूपी जिन्याकडे आमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की विश्वासवीरांच्या यादीमध्ये आपण पुढे पुढे जात असताना प्रत्येक पायरी चढत गेल्यानंतर इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचन 2 मध्ये तो विश्वासाच्या उत्पादकाचं दर्शन आम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये या विश्वासवीरांच्या द्वारे या विश्वासरूपी जिन्याच्या पायऱ्या चढण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि म्हणून आज पहिली पायरी ती म्हणजे वचन 4 मध्ये त्या विश्वासवीराचं नाव आहे हबेल. आणि वचन 4 वाचून आजच्या या शास्त्र अभ्यासाला आपण सुरुवात करू. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय वचन 4. विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. देवबाब या वाचलेल्या वचनाद्वारे आज आमच्याशी बोलो हीच प्रार्थना आहे. या ठिकाणी एका विश्वासवीराची ओळख आम्हाला पवित्र आत्मा करून देऊ इच्छितो आणि त्याचं नाव आहे हबेल. आणि हबेलाच्या ह्या विश्वासाविषयी प्रभू सांगत असताना एका आराधनेचं चित्र आमच्या समोर ठेवत आहे. काय झालेलं आहे त्या ठिकाणी की हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ प्रभूला केला. ज्यावेळेस प्रभूवर आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस एक विश्वासी जीवन जगत असताना आमच्या जीवनात प्रथम काय गोष्ट असेल तर ती म्हणजे आराधना, उपासना, वर्शिप. आणि त्याद्वारेच विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रभूकडे नेहमी जाऊ शकतो. आणि म्हणून हे इब्री 11 आणि वचन 4 हे आम्हाला उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायाकडे घेऊन जातं. उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायामध्ये 1 ते 4 मध्ये आम्हाला प्रभू सांगत आहे की या दोघांचा जन्म झाला. एकाचं नाव काईन आणि दुसऱ्याचं नाव हबेल. आणि एक दिवस असं झालं की त्यांना प्रभूच्या समोर यायचं होतं आपली अर्पणे घेऊन. आणि त्या घटनेकडे आपण थोड्या वेळ लक्ष देऊ. उत्पत्ती 4था अध्याय आणि 1 ते 4 मध्ये आपण येऊया. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की वचन 3 मध्ये की काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. एक उपासना आम्ही पाहत आहोत आणि ह्या उपासनेची तुलना करत असणारा देव देखील पाहत आहोत. म्हणून आज हबेल आम्हाला उपासनेचं गांभीर्य लक्षात आणून देत आहे. या ठिकाणी उपासनेची तुलना इब्री 11:4 मध्ये किंबहुना उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 4था अध्याय वचन 4 मध्ये 3 मध्ये आम्हाला दिसतं. आणि कंपॅरिझन ऑफ वर्शिप तो देव त्या दिवशी देखील उपासनेची तुलना करणारा दिसतो. तो आज देखील उपासनेची तुलना करणारा दिसतो. कारण आपला देव काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. म्हणून वर्शिप इज अ सिरियस टॉपिक फॉर अ गॉड. देवाच्या दृष्टिकोनातून उपासना हा अतिशय गंभीर विषय आहे. जसं आम्ही यशायाच्या ग्रंथात 6व्या अध्यायामध्ये त्या उपासनेचा स्वर्गीय दर्शन आम्हाला दिसतं की कशा प्रकारे दिव्यदूत त्या देवाची उपासना पवित्र 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 या शब्दांनी सुरुवात करतात. ते आपले 2 पंखांनी आपले मुख झाकतात, 2 पंखांनी आपले पाय झाकतात आणि 2 पंखांनी उडत उडत ते निरंतर त्याच्या उपासनेमध्ये मग्न झालेले आम्ही पाहतो. प्रियांनो, कारण उपासना अतिशय गंभीर विषय आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला जे तारण आम्हाला प्रभूने दिलेलं आहे त्याच्या मागचा मुख्य हेतू म्हणजे आम्ही या भूतलावर असताना त्या देवाची
आम्ही उपासना करावी. आणि म्हणून या गंभीर विषयाकडे वळत असताना पहिला मुद्दा मी तुमच्या समोर मांडू इच्छितो की उपासनेचे गांभीर्य, सिरियसनेस इन वर्शिप. काय आहे उपासनेचं गांभीर्य? त्या ठिकाणी उत्पत्तीच्या 4 अध्याय 3 वचनामध्ये असं लिहिलं आहे, काही काळ लोटल्यावर. प्रियांनो, विश्वासी जीवनामध्ये काही काळ लोटणं अतिशय महत्वाचं आहे. कारण या काही काळामध्ये त्या विश्वासी जीवनामध्ये त्या उपासनेचं गांभीर्य लक्षात येणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आज तारण झालं आणि लगेच उपासनेला आम्ही सुरुवात केली तर कदाचित काही गडबड किंवा गोंधळ होऊ शकतो. आणि म्हणून काही काळ लोटल्यावर ते प्रभूच्या समोर आले. प्रियांनो, ज्यावेळेस आमचं तारण होतं तर आम्ही लगेच उपासनेला देखील उभा राहत नाही. काही काळ आम्ही आमच्या वडीलजनांना पाहतो, काही सदस्यांना पाहतो, सेवकांना पाहतो, त्यांच्या उपासना आम्ही ऐकतो आणि त्यानुसार त्या उपासनेमध्ये काय कोणते गोष्टी असाव्यात, काय विषय असावेत आणि मग आम्ही पुढे जातो. अनेक वेळा उपासनेमध्ये आम्ही उभा राहतो, परंतु कधी कधी बोध येतो, संदेश येतो, प्रश्न येतात, त्या सर्व गोष्टी असतात. म्हणून उपासनेचं गांभीर्य अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून हबेल त्या उपासनेचं गांभीर्य आम्हाला लक्षात आणून देतो की काही काळ लोटल्यावर असं झालं. काय झालं की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. प्रियांनो, 2 भाऊ, 2 अर्पणे आणि दोन्ही वेगवेगळ्या जागेमधून आलेली अर्पण. आणि त्या ठिकाणी पाहतो की कायनाने काय केलेलं आहे की आपल्या शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणलेलं आहे प्रियांनो. परंतु हबेलाच्या उपासनेमध्ये गांभीर्य दिसतं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. प्रियांनो, त्याला माहिती आहे की मला जे काही द्यायचंय ते कोणाला द्यायचंय. तो सर्वश्रेष्ठ निर्माणकर्ता परमेश्वर आहे, त्याच्या समोर आज मला जायचंय आणि उत्तमातलं उत्तम जे काय आहे ते माझ्या परमेश्वराला द्यायचं आहे. नीतिसूत्र याचा 27वा अध्याय आणि वचन 23 मध्ये देवाचा दास अशा प्रकारे लिहित आहे, तू आपल्या शेरडा मेंढरांची स्थिती पाहत जा, आपल्या कळपावर चांगली नजर ठेव. कदाचित हबेलाला ह्या गोष्टी माहित असेल की शेरडा मेंढरांची मला स्थिती पाहायची, मला माझ्या कळपावर चांगली नजर ठेवायची. कारण का की एक दिवस मला माझ्या प्रभू समोर जायचंय आणि त्या प्रभू समोर मला उत्तमातलं उत्तम द्यायचंय प्रियांनो. आणि म्हणून प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे हबेल गेला असेल कळपामध्ये, त्यामध्ये जे प्रथम जन्मलेले त्यांचा एक वेगळा विभाग केला असेल. त्यातून काय जे पुष्ट आहे त्या 100पैकी समजा एक पुष्ट जो आहे सर्वात जास्त उत्तमातला उत्तम, तो प्रभूच्या समोर त्याने हजर केलेला आहे. प्रियांनो, आज माझ्या उपासनेमध्ये आम्ही उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न करतो का? त्या ठिकाणी निर्गमाच्या पुस्तकात देखील त्या उपासनेचा एक भाग दिसतो. 30व्या अध्यायामध्ये आणि वचन 34 ते 38. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाभिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी, ही सर्व समभाग घ्यावी आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भळ, शुद्ध व पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे. त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शन मंडपातील त्या कोष्ठापुढे मी तुला दर्शन देत जाईन त्यात ठेवावे, ते तुम्ही परम पवित्र लेखावे. जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये, हे परमेश्वरा प्रित्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरिता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. प्रभू अतिशय उत्तमरित्या मोशेला मार्गदर्शन करत आहे. काय आहे त्या ठिकाणी? सुगंधी मसाले म्हणजे 1 उत्तम गंधरस, 2 जटामांसी, 3 गंधाभिरुजा व 4 शुद्ध ऊद. हे सर्व चारीच्या चारी गोष्टी घ्याव्यात आणि मग गांध्याच्या कसबाप्रमाणे ते मिसळून घ्यावे, ते पवित्र धूप तयार करावे आणि त्यातले काही चूर्ण घेऊन त्यातले थोडेसे दर्शन मंडपाच्या ठिकाणी यावे. त्याने सर्व गोष्टींकरिता श्रम लागतात, वेळ द्यावा लागतो. आणि मोशेला सांगत होता की आराधनेची तयारी करत असताना तुला वेळ देणं गरजेचं आहे.
हाबेलाला माहिती आहे की मला वेळ द्यायचा आहे, श्रम द्यायचे, कारण मला प्रभू समोर उभा राहायचंय, कारण माझ्या प्रभूला मला उत्तमातलं उत्तम द्यायचंय. उपासनेचं गांभीर्य आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ज्या विश्वासाच्या विषयी आम्ही शिकत असताना त्या विश्वासाच्या द्वारे ती उपासना प्रभूला सादर करणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु त्या उपासनेचं गांभीर्य या लक्षात ठेवून आम्ही प्रभू समोर जाणं अतिशय महत्वाचं आहे. पुढे अजून एक पाव गोष्ट आहे की इब्री 11 आणि वचन 4 मध्ये पुन्हा येऊ, आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. प्रियांनो, दुसरा मुद्दा, सेंटर ऑफ वर्शिप, उपासनेचा केंद्रबिंदू कोण आहे? या ठिकाणी असं लिहिलं आहे, हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ कोणाला केला? देवाला केला. प्रियांनो, ज्या वेळेस मी प्रभू समोर आराधनेसाठी जातो तर माझ्या समोर कोण असतं? अनेक भाऊ बहीण असतात, लेकरं असतात, परंतु माझा केंद्रबिंदू जो आहे, माझा प्रभू असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आराधनेच्या समयी सेंटर ऑफ वर्शिप प्रभू येशू ख्रिस्त, तो उपासनेचं केंद्र असणं अतिशय महत्वाचं आहे. निर्गमाच्या पुस्तकात येऊया आपण, 32वा अध्याय 2 ते 4. त्या ठिकाणी मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले, आणि सर्व ह्या गोष्टी तुम्हाला माहित असताना मी वेळेअभावी काही गोष्टी घेणार नाही, परंतु वचन 4 मध्ये मी लक्ष तुमचं केंद्रित करू इच्छितो. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. या ठिकाणी एक वासरू तयार केले प्रियांनो, आणि वासरू तयार केल्यानंतर ते काय म्हणतात? ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. इस्रायलाला बोलत असताना, म्हणजे स्वतः इस्रायलच बोलतोय की आम्हाला त्या गुलामीतून बाहेर काढलं. प्रियानो, खरंच ह्या वासरांनी, ह्या देवाने त्यांना काढलं होतं का बाहेर? त्यांना या देवाची ओळख नव्हती का? देवाचे अतिशय भयंकर असे चमत्कार त्यांनी पाहिले होते. तांबडा समुद्र दुभागलेला पाहिला होता. एवढंच नाही, जो मानण्याविषयी आहे सर्व गोष्टी कृपा पावलेले हे लोक होते, परंतु त्यांच्या उपासनेचा केंद्रबिंदू आज कोण आहे? ते सोन्याचं वासरू. कारण अनेक वेळा ह्या जगामध्ये प्रभू आम्हाला आशीर्वादित करतो, धनदौलत देतो, घरदार देतो, गाडी, सर्व काही देतो, आपत्ती देतो, उत्तम अशी पत्नी देतो, उत्तम कुटुंब देतो, नातेवाईक देतो, परंतु अनेक वेळा ह्या उपासनेचा केंद्रबिंदू हलताना पाहतो प्रियांनो. अनेक वेळा आमच्या ह्या संपत्तीकडे, धनाकडे, लेकरांकडे या उपासनेचा केंद्रबिंदू जातो, आणि सर्व काही हे जगामध्ये आम्ही जगत असताना आमचं जे काय आहे हेच लोक आहेत, ह्याच गोष्टी आहेत, ह्या असं काहीतरी वाटतं. परंतु या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की ह्यांनी चूक केली, कारण ते उपासना तर करतात, परंतु उपासनेचा केंद्रबिंदू ख्रिस्त नसून ते वासरू आहे. आज माझ्या उपासनेचा केंद्रबिंदू कोण आहे? ख्रिस्त आहे का अजून काही गोष्टीने ती जागा घेतलेली आहे? इब्री 11:4 मध्ये असं लिहिलेलं आहे पुढे की तो अद्यापी बोलत आहे. तो जमिनीखाली आहे हाबेल, तरी सुद्धा तो अद्यापी बोलत आहे. तो मेला असला तरी तो देवाशीच बोलत आहे असं लिहिलेलं आहे. प्रियांनो, काय त्या हाबेलाचं गांभीर्य उपासनेमधील? जसं उपासनेचं गांभीर्य, त्याचप्रमाणे उपासनेचा केंद्रबिंदू, मी जगलो, मी जेव्हा जिवंत होतो तेव्हा देखील उपासनेचा केंद्रबिंदू माझा देव, आणि आज मेलो तरी तो म्हणतो की मी या जमिनी खालून देखील माझा उपासनेचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त माझा देव. पुढचा मुद्दा आपण पटकन पाहूया. इब्री 11:4 मध्ये असं लिहिलं आहे, इब्री लोकासपत्र 11:4, विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली, आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. तिसरा मुद्दा, होलीनेस इन वर्शिप, उपासनेमधील पावित्र्य. कशावरून हे समजतं? त्या ठिकाणी ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली.
प्रियनो, साक्ष देणारा कोण व्यक्ती नाही, साक्ष देणारा कोण भाऊ नाही, कोणती बहीण नाही, तर साक्ष देणारा स्वतः देव आहे. आणि देव कधीही खोटं बोलत नाही, त्याच्या ठाई असत्य नाही. आणि म्हणून देव सत्याने म्हणत आहे की देवाने दानाच्या वेळी ती साक्ष दिली. कोणती? की त्याने उत्तम अर्पण मला अर्पिले. प्रियानो, कोण उत्तम अर्पण आणू शकतं? ज्याच्यामध्ये पावित्र्य आहे. जो पावित्र्याने जीवन जगतो तोच प्रभूला उत्तम अर्पण आणू शकतो. आणि म्हणून होलीनेस इन वर्शिप, उपासनेमधील पावित्र्य आम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे. जसं आम्ही स्तोत्रसंहिता 129 आणि 1 ते 4 मध्ये आम्हाला दिसतं की तो परमेश्वर जो आहे तो आम्हाला पारखितो. आमचं उठणं, बसणं, निजणं, बोलणं सर्व काही त्याला माहिती आहे. किंबहुना तो असंही म्हणतो स्तोत्रकर्ता, मी समुद्राच्या तीराच्या त्या पलीकडे जरी गेलो, प्रभू मी तुझ्यापासून लपू शकत नाही. अंधकाराला जरी म्हटलं मला लपव, तरी तो अंधकार मला लपू शकत नाही. असे त्याचे नेत्र आहेत प्रियानो. आज कदाचित आम्हाला वाटत असेल कसंही जगावं, कसंही राहावं, मंडळीत येतोय ना चांगलं, ठीक आहे. परंतु जगामध्ये जगत असताना काही बोललं, काही विचार केलं, काही पाहिलं तरी चालतंय. परंतु प्रभू जो आहे तो पावित्र्याने भरलेला आहे प्रियानो. प्रियानो, ज्यावेळेस मी आराधनेला त्या पुढे जातो त्यावेळेस ते पावित्र्य असणं गरजेचं आहे. आणि जर त्या पावित्र्याने जर मी प्रभूकडे समोर गेलो नाही तर भयंकर परिणामाला आम्हाला सामोरे जावं लागतं. तिमोथेच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2 अध्यायात आणि 19व्या वचनामध्ये प्रभूचं वचन पौलाच्या द्वारे तिमोथेला सांगत आहे की तिमोथेला 2 पत्र 2 अध्याय आणि वचन 19, तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. प्रियांनो, प्रभूला माहिती आहे आपले कोण आहेत आणि प्रभू त्यांना ओळखतो. आणि प्रभूची इच्छा आहे की त्यांनी अनितीपासून दूर राहावे. जे प्रभूचं नाव घेतात, जे प्रभूची प्रार्थना करतात, जे प्रभूची आराधना करतात, जे प्रभूची गीते गातात, त्या प्रत्येकाने अनितीपासून दूर राहावे. त्यांनो, प्रभू म्हणतो 2 धन्याची चाकरी करू नका. एकाच मुखातून देवाची गीते आणि एकाच मुखातून इतर गोष्टींची गीते. प्रभू म्हणतो अनितीपासून दूर राहा. त्यानं जोपर्यंत आपण देहामध्ये आहे तोपर्यंत परिपूर्ण नाही. परंतु न कळत झालेल्या पापांची प्रभू क्षमा करतो. परंतु धिटाईने केलेल्या पातकांना प्रभू दंड दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रभू स्पष्ट सांगतो अनितीपासून दूर राहा. काय झालं? काईन अनितीपासून दूर राहिला नाही, कारण त्याच्या रागाविषयी देखील आम्हाला त्या ठिकाणी उत्पत्तीच्या 4 अध्यायात प्रभू सांगतो की तुझ्या दाबाला काय कर, आटोक्यात ठेव. परंतु त्याने रागाला आटोक्यात ठेवलं नाही, कारण राग हे पापाचा परिणाम आम्हाला दिसतो. आणि म्हणून योहानाच्या पहिल्या पुस्तकात 3 अध्याय आणि वचन 12 मध्ये 1 योहान 3 अध्याय आणि वचन 12 मध्ये प्रभू सांगत आहे, काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. कित्येक वर्षानंतर प्रभूने योहानाच्या द्वारे प्रगट केलं की काईन त्या दुष्टाचा होता. प्रियानो, आज मी उपासना करतो, मी आज कोणाचा आहे हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज समोर बसलेल्या लोकांना वाटत असेल की हा प्रभूचा आहे, पण प्रभूला माहिती आहे मी कोणाचा आहे. अर्पण तर घेऊन जातो, परंतु मी कोणाचा आहे हे अर्पण घेणाऱ्याला अतिशय उत्तमरित्या माहिती आहे. आणि म्हणून येणाऱ्या दिवसात या उपासनेचं गांभीर्य प्रियांनो अतिशय महत्वाचं आहे, कारण ते देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. तो कालही उपासनेची तुलना करत होता आणि आजही उपासनेची तुलना करतो. आज थोडक्यात 3 मुद्दे आपण पाहिले की उपासनेचं गांभीर्य, आणि दुसरं पाहिलं होतं उपासनेचा केंद्रबिंदू, आणि तिसरं पाहिलं
उपासनेचे पावित्र्य. आणि म्हणून तिथला पत्र लिहित असताना पाऊल आणखी एक गोष्ट सांगतो, ती आपण वाचून बंद करूया. तिथला पत्र 1 अध्याय आणि वचन 16. आपण देवाला ओळखितो असे ते बोलून दाखवितात. आपण देवाला ओळखितो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. अतिशय कठीण शब्दांचा वापर पावलाने केलेला आहे. कदाचित त्या ठिकाणी त्याची गरज असेल, कारण आम्ही देवाला ओळखतो असे म्हणतो, परंतु जी कृती आहे ती कृती देवासारखी नाही तर सैतानासारखी आहे. प्रियांनो, आम्ही प्रभू प्रभू तर म्हणतो, परंतु ओठात प्रभू पण मनामध्ये भलत्याच गोष्टी असतात. आणि म्हणून हा पाऊल म्हणतो, तुम्ही देवाला ओळखता असे म्हणतात, परंतु कृतींनी त्याला दाखवितात. प्रियांनो, खऱ्या अर्थाने विश्वासी जीवनामध्ये बोलणं आणि कृती ह्या एकमेकांचं साम्य आहे. कारण देवाचं वचन सांगतं की विश्वास हा कृती वाचून निर्जीव असा आहे, आणि ही कृती देवाला आवडणारी असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आज आम्ही या सर्व गोष्टी पाहत असताना आमची कृती जर ह्या चुकीच्या लोकांसारखी किंवा सैतानासारखी असेल, त्याच्या अधिपत्यासारखी मध्ये असेल, त्या अंधकारातली असेल, तर आज प्रभू आव्हान करीत आहे की आमची कृती बदलावी. कारण मी जर प्रभूला ओळखतो आणि माझी कृती जर अंधकाराची असली, तर प्रभू माझं अर्पण कधीच स्वीकारणार नाही. प्रभू उलट बोलेल की तू मंडळीत तर आहेस, परंतु त्या दुष्टाचा आहेस. त्यानं हे ऐकायला कदाचित माझ्या कानाला आवडणार नाही, परंतु प्रभू जर असा म्हटला की मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे आणि तुझं अर्पण मी स्वीकारलेलं आहे, तर किती आनंद होईल माझ्या मनाला, तुमच्या मनाला. म्हणून आज एक लक्षात ठेवूया की हे विश्वासी जीवनामध्ये जे पहिलं पाऊल जे आहे ते म्हणजे आराधना. त्या आराधनेचं गांभीर्य आम्ही लक्षात घेऊ, आराधनेचा केंद्रबिंदू आम्ही लक्षात घेऊ, आणि आराधनेचं पावित्र्य लक्षात घेऊ, आणि त्या दिव्य दूतांकडे पाहू की कशा प्रकारे ती त्याची आराधना करतात. आज प्रभूने जी आम्हाला मोकळीक दिली आराधनेची, त्या संधीमध्ये, त्या मोकळीकीतेमध्ये प्रभूची आराधना करत आम्ही विश्वासी जीवन आपण जगत जाऊया. देवबाप करो असं करण्यास तुमचं आणि माझं सहाय्य करो. आमेन.